तर नमस्कार मित्रांनो, सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आलो आहोत आपण शेतामध्ये आणि सोयाबीन आणि तुरीमध्ये आपण 7 ते 8 दिवसापूर्वी जो फवारा मारला होता तणनाशकाचा. तर सोयाबीन आणि तुरीमध्ये आपल्या भरपूर प्रमाणात तण हे झालेलं होतं आणि त्याच्यावरती आपण जो आहे फवारा मारला होता तणनाशकाचा, त्याची औषधसुद्धा आपल्याला सांगितली होती की कोणता फवारा आपण मारलेला आहे. तो फवारा म्हणजे आपण मोती कंपनीचं जे आहे मिलसूट मारलं होतं, ज्याच्यामध्ये 3 कंटेन येतात. एक मिलबूस्ट येतं, एक अमोनियम सल्फेटची पुडी येतं आणि दुसरं जे आहे ते स्टिकर येतं. तर असं तिन्ही याचं कॉम्बिनेशन आपण घेतलं होतं. म्हणजे ते जे आपलं मिलसूटचा बॉक्स आहे त्याच्यामध्येच ते तिन्ही कंटेंट जे आहेत त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते येतं आणि त्याच्यामध्ये अदामा कंपनीचं एजिल जे आहे हे आपल्याला कृषी केंद्रवाल्या भाऊंनी दिलं होतं. तर ते अदामा कंपनीचं एजिल जे आहे ते याच्यासाठी दिलं होतं की मोठ्या प्रकारचं जे गवत आहे तसे लयाडी वगैरे ते मारण्यासाठी आपल्याला दिलं होतं. तर त्याचा रिझल्ट आज 7 ते 8 दिवस झालेला आहेत आणि त्याचा रिझल्ट आपल्याला कशा प्रकारचा आलेला आहे त्याचा व्हिडिओ आपण बनवणार होतो आणि तो व्हिडिओ आज बनवता आपण की आपल्याला मी तण दाखवतो की त्या तणनाशकाच्या औषधीने आपल्या हे तण जे आहे मेलं आहे की नाही आहे. तर आपण पुढे बघू शकता की कसा प्रकारचा रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे की कमी प्रमाणात मिळालेला आहे. हे आपण कमेंट करून सांगू शकता आपल्याला. तर आज पण आपण फवारा मारण्यासाठी आलो आहे शेतामध्ये. तर आज जो आहे आपण तणनाशकाचा नाही पण आपण अळीचा फवारा याच्यामध्ये मारण्यासाठी आलो आहे. कारण काही ठिकाणी इथं सोयाबीनचे पानं हे अळीने कुरतडल्या गेल्यात, आपण बघू शकता. तर याच्यावरतीच आपण जो फवारा मारत आहोत त्याचा पण मी तुम्हाला औषधी सांगणार आहे की कोणती औषधी आहे आणि त्याचा पण रिझल्ट कसा मिळाला आहे. परंतु मागे मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की जे आपण औषधी मारणार आहोत, जे तणनाशक आपण मारणार आहोत त्याचा रिझल्ट कसा काय मिळाला आहे. तर हे बघू शकता आपण, हा आपला सोयाबीनचा वय आहे. हे जे गवत आहे हे साईडनं बघू शकता. हे तणनाशकाचं गवत नाही, म्हणजे हे तणनाशकच आहे, परंतु हा धुरा आहे आणि या धुऱ्यावरती आपण जे राऊंडअप किंवा मिरा 71 जे म्हणतात त्याचा फवारा केला होता. त्याच्यामुळे हे गवत पूर्ण पसरट झालं आहे. परंतु हे बघू शकता आपण, याचा रिझल्ट अजून 100% मिळणं थोडं कमी आहे, परंतु 70 ते 80% आपल्याला रिझल्ट हा मिळालेला आहे. हे आपलं सोयाबीनचा वय बघू शकता, हळवा वय आहे. हे मी तुम्हाला गवतसुद्धा दाखवतो की गवत कसं काय मेलं आहे. हे बघू शकता, हे पूर्ण जे हिरवं होतं अगोदर आणि याला 7 ते 8 दिवस झाल्यात. हे जर आपण तणनाशक मारलं नसतं तर हे गवत आणखी वाढलं असतं आणि हिरवं पण राहिलं असतं. परंतु आता याच्यामध्ये जो लालसरपणा जो आहे तो 70 ते 80% लालसरपणा आलेला आहे. म्हणजे हे गवत पूर्णपणे मेलेलं आहे. तसेच मी तुम्हाला तुरीमध्ये पण याचा फवारा केला होता. तर त्याचा रिझल्ट थोडा आपल्याला कमी मिळालेला आहे, जे मोठं गवत आहे. तर याच्यामध्ये जो आपला ते चुकी झालेलं आहे की याच्यामध्ये हे गवत पण जातं, परंतु याच्यामध्ये आपली चुकी झालेली आहे की थोडं औषध हे कमी प्रमाणात वापरलं गेलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये कंपनीने आपल्याला रिकमेंड केलं होतं की 30 ते 35 मिली किंवा 40 मिलीपर्यंत जर आपण अदामा कंपनीचं जे एजिल आहे ते जर टाकलं तर त्याच्यामुळे रिझल्ट जो आहे मोठे गवत जे आहे ते पूर्ण खाक होऊन जाईल. त्याचा पूर्णपणे आपल्याला 100% रिझल्ट मिळणार आहे. परंतु आपलं काय झालं, आपण 25 ते 27 मिली 25 ते 26-27 मिलीपर्यंत आपण टाकलं, त्याच्यामुळे आपल्याला थोडा रिझल्ट याचा तुरीच्या तासामधला थोडा कमी मिळालेला आहे. परंतु काही ठिकाणी जे आपण 30 ते 35 मिली टाकलं तुरीच्या तासामधलं, त्याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवतो की हे बघू शकता. हे आपलं तुरीचं तास आहे. ते अगोदरचं तास आपण दाखवलं होतं त्याच्यामध्ये कमी रिझल्ट होता, कारण तिथं औषधी जे आपलं आहे औषधी ते कमी थोडं प्रमाणात वापरलं गेलं होतं. परंतु हे तुरीचं तास आहे बघा, पूर्ण हे मोठं गवत आहे, टोंगळ्यापर्यंत गवत झालेलं होतं. परंतु आता हे गवत पूर्णपणे म्हणजे 80% गवत हे जे आहे मेलेलं आहे. हे तास दाखवू शकतो मी तुम्हाला. आणखी जे तुरीचं तास आहे हे पूर्ण भरलेलं होतं, म्हणजे अजून पण भरलेलं आहे. तर याचा रिझल्ट जे आहे थोडं हळूवार प्रमाणात याचा रिझल्ट जे आहे ते मरणं चालू आहे गवत. परंतु पूर्ण गवत बघू शकता लालसर झालेलं आहे गवत, जी पूर्ण हिरवं गवत होतं. तर आता हे गवत म्हणजे तूर अगोदर दिसत नव्हती याच्यामध्ये, पण आता तूर पूर्णपणे उघड पडलेली आहे, पूर्ण तूर उघड झालेली आहे. आणि सोयाबीनच्या तासामध्ये पण मी तुम्हाला गवत दाखवतो. सोयाबीनमधलं जे गवत आहे
त्याचा रिझल्ट पहा की याचा पूर्णपणे 80-90% आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे. सोयाबीनच्या तासामधलं जे गवत आहे पूर्ण मेलेलं आहे. गवत पूर्ण गवत हिरवटपणाचं होता, हे गवत हिरवटपणा याचा नाहीसा झालेला आहे. पूर्ण लाल कथ्थ गवत पडलेलं आहे, लालसर प्रमाणात, म्हणजे हे पूर्ण मरणाच्या अवस्थेत आहे गवत. परंतु याच्यामध्ये आपण एक सांगू शकतो की तुम्हाला याच्यामध्ये थोडं लयाळीचं प्रमाण जास्त आहे, तर लयाळीवर आपला थोडा रिझल्टसुद्धा कमी मिळालेला आहे किंवा हातसूट पण झालेली असेल. लयाळी पण मरत आहे, बघू शकता थोडे लालसर होत आहे लयाळी, परंतु थोडा जो रिझल्ट आहे तो थोडा आरामशीर मिळत आहे. आणखीन तुम्हाला दाखवतो की आपल्याला जो सोयाबीनमधला तणनाशकाचा रिझल्ट आहे, तो तणनाशकाचा रिझल्ट आपल्याला कसा मिळालेला आहे. हे गवत बघू शकता आपण कशा प्रमाणात मिळालेलं आहे. हे तुरीया तासामधलं गवत जे आहे ते 2-3 तास जे आहेत त्याच्यामध्ये थोडं हातसूट झालेलं आहे आणि थोडं औषधीचं प्रमाण आपण कमी वापरलेलं होतं, त्याच्यामुळे तिथं गवत कमी प्रमाणात मिळालेलं आहे. परंतु इथं बघू शकता आपण की पूर्ण गवत हे वाढलेलं आहे. आणि सोयाबीनच्या तासामधलं गवत जिथं जास्त होतं ते पूर्णपणे लालसर झालेलं आहे, पूर्ण गवत मेलेलं आहे. आणि इकडचे जे वय आहेत जिथं कमी गवत होतं ते तर पूर्णपणे मेलेलं आहे. हे सोयाबीनचे तासा बघू शकता पूर्णपणे उघड झालेले आहेत, पूर्णपणे तणनाशक मेलेलं आहे. तर मी आपल्याला रिकमेंड करू शकतो की जे आम्ही जे तणनाशक वापरलं, जे औषधी वापरलं ते आपण वापरू शकता. त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे आलेला आहे. आणि साकेत पण वापरू शकता, जे आहे अदामा कंपनीचं साकेत आहे, SHA KED, ते पण खूप चांगलं आहे. त्यांचा रिझल्ट पण याच्यापेक्षा पण लोकांना चांगला आलेला आहे. आपण तर वापरलेलं नाही, परंतु लोक त्याचा अनुभव खूप सांगतात की ते आपल्याला त्याचा रिझल्ट याच्यापेक्षा पण चांगला मिळालेला आहे. पण आपण हे पण वापरू शकता, हे थोडं कमी पैशामध्ये होतं. आज योगायोगाने आपण अळीचा फवारा काढण्यासाठी आलो होतो, आणि अळीचा फवारा काढता पाण्याच्या अभावामुळे, पाणी चालू झाल्यामुळे अळीचा फवारा आपला अर्धा झालेला आहे, अर्धा राहिलेला आहे. त्याच्यामुळे वेळ आपल्याला मिळालेला, आणि त्याच्यामुळे आपण जो आहे मागचा रिझल्ट जो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ बनवत आहे. हे पूर्णपणे गवत मेलेलं आहे, गवत झालेलं नाही याच्यात. तर आपण जे तणनाशक वापरलेलं होतं ते तुम्हाला माहितीच आहे की मोती कंपनीचं मिलसूट होतं. त्याच्यामध्ये 3 कॉम्बिनेशन येतात. एक अमोनियम सल्फेट येतं, एक मिलबूस्ट येतं बॉटल. अमोनियम सल्फेट म्हणजे शेव्या येतात, आणि 3 नंबरचं स्टिकर येतं. आणि मोठ्या गवतासाठी हे आपल्याला जे गवत आपल्याला मरताना दिसत आहे याच्यासाठी आपल्याला अदामा कंपनीचं एजिल जे आहे ते आपण आणलं होतं. तर त्याचा रिझल्ट आपल्याला पूर्ण 100% मिळालेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आलो आहोत आपण शेतामध्ये, आणि सोयाबीन आणि तुरीमध्ये आपण 7 ते 8 दिवसापूर्वी जो फवारा मारला होता तणनाशकाचा. तर सोयाबीन आणि तुरीमध्ये आपल्या भरपूर प्रमाणात तण हे झालेलं होतं, आणि त्याच्यावरती आपण जो आहे फवारा मारला होता तणनाशकाचा, त्याची औषधसुद्धा आपल्याला सांगितली होती की कोणता फवारा आपण मारलेला आहे. तो फवारा म्हणजे आपण मोती कंपनीचं जे आहे मिलसूट मारलं होतं, ज्याच्यामध्ये 3 कंटेन येतात. एक मिलबूस्ट येतं, एक अमोनियम सल्फेटची पुडी येतं, आणि दुसरं जे आहे ते स्टिकर येतं. तर असं तिन्ही याचं कॉम्बिनेशन आपण घेतलं होतं. म्हणजे ते जे आपलं मिलसूटचा बॉक्स आहे त्याच्यामध्येच ते तिन्ही कंटेंट जे आहेत त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते येतं. आणि त्याच्यामध्ये अदामा कंपनीचं एजिल जे आहे हे आपल्याला कृषी केंद्रवाल्या भाऊंनी दिलं होतं. तर ते अदामा कंपनीचं एजिल जे आहे ते याच्यासाठी दिलं होतं की मोठ्या प्रकारचं जे गवत आहे तसे लयाळी वगैरे ते मारण्यासाठी आपल्याला दिलं होतं. तर त्याचा रिझल्ट आज 7 ते 8 दिवस झालेला आहेत, आणि त्याचा रिझल्ट आपल्याला कशा प्रकारचा आलेला आहे त्याचा व्हिडिओ आपण बनवणार होतो. आणि तो व्हिडिओ आज बनवता आपण की आपल्याला मी तण दाखवतो की त्या तणनाशकाच्या औषधीने आपल्या हे तण जे आहे मेलं आहे की नाही आहे. तर आपण पुढे बघू शकता की कसा प्रकारचा रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे की कमी प्रमाणात मिळालेला आहे. हे आपण कमेंट करून सांगू शकता आपल्याला. वीडियोस बनाने हैं, फिल्मोरा है ना।